सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचे श्लोक आहेत 165 व 166। गुरु भक्तीची फलश्रुती। एवं विधो महामुक्ता सर्वदा वर्तते बुधा तस्य सर्व प्रयत्नेन भावभक्तिं करोति यः सर्व संदेहरहितो मुक्तो भवति पार्वती भुक्ति मुक्ति द्वयं तस्य जिह्वाग्रे च सरस्वती। ह्याप्रमाणे महामुक्त सर्वश्रेष्ठ ज्ञानी गुरु नेहमी वर्तत असतो। गुरु सदाच मुक्त असतो। अशा गुरुची जो सर्व प्रयत्नपूर्वक भावपूर्ण होऊन भक्ती करतो तो देखील निसंशय मुक्त होतो। गुरुभक्ताला भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात। गुरुभक्ताच्या जिभेच्या टोकावर प्रत्यक्ष सरस्वती वास करते। गुरुभक्तीची फलश्रुती हे श्लोक निसंदिग्ध शब्दात सांगतात। आनंद हाच गुरुचा स्थायी स्वभाव। आनंदमय आनंद स्वरूप गुरु महामुक्त सर्वश्रेष्ठ असतो। असे गुरुचे ज्ञान होऊन गुरुभक्ती करणाराही आनंदी जीवनच जगणार। मुक्ती आहे तेथे भुक्ती पण असणारच। लक्ष्मीपती आहे तेथे लक्ष्मी पण वास करून असणारच। गुरु हा लक्ष्मीचा पती श्री भगवान तो श्रीमानच असणार। दरिद्री कसा राहणार? लक्ष्मी याच्याकडे आकृष्ट होणारच। खरा गुरु वैभव संपन्न ऐश्वर्ययुक्त असणारच। सिद्ध योग्याच्या सानिध्यात राहणाराही भुक्ती मुक्ती दोन्हींची प्राप्ती करतो। गुरुभक्तीचे फळ सर्वांग परिपूर्ण असते, एकांगी नसते। लौकिक अलौकिक सर्व सुखे त्याला प्राप्त होतात। एवढेच नव्हे तर लक्ष्मी बरोबर सरस्वती पण एकत्र नांदते। गुरुभक्त अज्ञानी नसतो। सरस्वतीची पूर्ण कृपा त्याला लाभते व तो जगात गुरुमहतीचा वाणीद्वारा प्रचार करू शकतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।